मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला की 2.5 वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं, याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे. कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये तोही कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही, याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदीजी आणि अमित शाह साहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर. त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार, गतिमान सरकार, वेगवान सरकार, याची कारकीर्द जी आहे ती यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं, याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्यासाठी केलेलं काम. आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही 40 आमदार होतो, आता या निवडणुकीमध्ये आम्ही 57 अधिक 3 60 झालो. ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. अशा प्रकारचं काम आम्ही केलं. कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं, पुढे काय मिळणार, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं आणि ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं. जनतेचं सरकार जनतेसाठी. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान वाटेल की गेल्या 2.5 वर्षाची कारकीर्द जी आहे ही अतिशय यशस्वी कारकीर्द झाली आमची. आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी CM म्हणजे कॉमन मॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं. मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार. पदापेक्षा कामाला मी जास्त महत्त्व दिलं. आता मी CM होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो, आता मी DCM आहे. आता माझी जबाबदारी CMच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. 24/7 अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार. एक टीम म्हणून काम करणार. आणि आपल्याला मी सांगतो, जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली, सहकार्य दिलं, तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य, पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जी काही मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते त्यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत, गृहमंत्री अमितभाई आहेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी असतील आणि अनेक मंत्री जे आहेत त्यांनी आम्हाला या मागच्या 2.5 वर्षामध्ये जे मदत केली राज्य सरकारला. कारण जेव्हा आम्ही डबल इंजिन सरकार म्हणून म्हणत होतो, खऱ्या अर्थाने त्यामुळे देखील आम्ही खूप मोठा पल्ला गाठू शकलो. आणि म्हणून मी नवीन आमचे सहकारी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. मनापासून त्यांची वाटचाल जी आहे
ही यशस्वी वाटचाल ठरो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचा विकास अधिक वेगवान घडेल. गतिमान सरकार म्हणून आम्ही टीम म्हणून काम करू, अशाच प्रकारच्या भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो.